परळी नगर परिषद निवडणूक 2025 अंतर्गत प्रभाग क्रमांक 7 मध्ये इंदिरानगर आणि रेहमतनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार वैजनाथ धंपलवार सर्वसाधारण यांनी घराघरात जाऊन मतदारांचे प्रश्न ऐकले आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आपल्या जाहीरनाम्यातून त्यांनी प्रभागाच्या विकासाचं सूत्र मांडलं. प्रभागाचा विकास करून प्रभाग स्वच्छ, सुसज्ज, आदर्श करण्याचा निर्धार त्यांनी यावेळेस व्यक्त केला. त्यांनी अतुल्य महाराष्ट्र न्यूजसोबत रोखठोक आणि सविस्तर चर्चा केली. पाहुयात संपूर्ण टू द पॉइंट रोखठोक सविस्तर चर्चा आपल्या अतुल्य न्यूज आज चॅनेलवर. प्रभाग क्रमांक 7चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार वैजनाथरावजी धंपलवार सर आपल्यासोबत आहेत. ते आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपल्या प्रश्न मंजुषेमध्ये आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. तर सर्वप्रथम सर आपलं आमच्या या अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. पहिला प्रश्न सर आपल्यासाठी असा आहे, तुम्ही आपल्या प्रभागामध्ये अनेक प्रश्न असतात जे प्रलंबित राहिलेले असतात. तर आपल्या प्रभागामध्ये कोणकोणते प्रलंबित प्रश्न आहेत आणि त्याची सोडवणूक आपण कशा पद्धतीने करणार ते आपण सांगावं. मी सर्वप्रथम माझ्या पद्मावती विभागातील वार्ड क्रमांक 7 सर्वांना एक आव्हान करतो की मी पूर्ण वार्ड फिरून आलेलो आहे, बघून आलेलो आहे. ज्या वार्डातल्या आपल्या समस्या आहे, आपल्या वार्डात पाण्याची सगळ्यात मोठी समस्या आहे, धुळीची सगळ्यात मोठी समस्या आहे. प्रत्येक ठिकाणी नाल्या उघड्या आहेत, मच्छर डास, इतकी गंदगी विचारूच नका. सर्वप्रथम मी ती सगळं स्वच्छता आणि पाणी आणि धूळमुक्त माझी गल्ली करणार आहे. जसं देशात स्वच्छता अभियान राबवलं जातं त्याच प्रकारचं मी माझ्या पद्मावती गल्लीत सर्वांना सोबत घेऊन मी सर्वप्रथम निवडून आल्यानंतर स्वच्छता अभियान राबवणार. पुढचा प्रश्न असा आहे सर की अनेक प्रभागामध्ये सुद्धा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तुम्ही बाहेरचे आहात असा आपल्यावरती सुद्धा एक संभ्रम निर्माण झालेला आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल. सर्वप्रथम मी त्याचा अशा प्रकारचा खुलासा करतो की आपल्याच शहरात एक आमदार राहतो, एक मंत्री राहतो, एक खासदार राहतो. मला सांगा ते कुठले ते राहते तिथे, पण आज तेच कुठं. आज निवडणूक आहे म्हणून ते 4 महिने महिनाभर इथं असतात, त्याच्यानंतर ते कुठं असतात, त्यांची भेट कुठं होती, तुम्ही कुठं जाता. सगळे कुठलंही काम पडण्यासाठी प्रत्येकाला मुंबई पुणे गाठावं लागते. मी आज परळी सोडून मला किती वर्ष झाले असेल तर मी एकदाही सुद्धा माझ्या गल्लीतला असो किंवा मी माझ्या परळीचा संपर्क कधी सोडलेला नाही आणि सोडणार नाही. यापुढं मी आता माझं औरंगाबादचा जो काही कारभार असेल तो बंद करून मी परळी वैजनाथ माझ्या पद्मावती गल्लीत स्थायिक होण्यासाठी आलेलो आहे. आणि मी माझ्या गल्लीची नाळ कधीच तोडलेली नाही आणि सोडलेली नाही. उलट माझ्या विरुद्ध जो कोणी उमेदवार आहे तो बाहेरचा आहे. मी बाहेरचा होऊ शकत नाही. मी त्याच गल्लीत जन्मलो, त्याच मातीत जन्मलो, तिथंच जन्मलो, तिथंच तुमची सेवा करून माझा शेवटही तिथंच होईल, हे माझं वचन आहे. पुढचा प्रश्न सर आपल्यासाठी असा आहे, आपल्या माध्यमातून प्रभागामध्ये आपण ज्यावेळेस नगर परिषदेमध्ये जाल त्यावेळेस आपण कशा पद्धतीने आपल्या प्रभागाचा विकास करणार. मी जसं सांगितलं की सर्वात पहिल्यांदा माझं ध्येय, माझा उद्देश, मी सगळं माणूस आहे. मला काही कुठला भ्रष्टाचार हे ते करण्यासाठी मी इथं आलेलो नाही. मी जे आलोय पद्मावती गल्लीतून निवडणूक लढवतोय ते मी माझ्या जनतेच्या सुखासाठी निवडणूक लढवतोय. मी त्यांना जे माझ्याकडनं होईल मी त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून निर्णय करून मी त्यांचं कामच करून दाखवून हा माझा आत्मविश्वास आहे की मी आलो फक्त तुमची सेवा करण्यासाठी. माझा उद्देश स्वतःचा काहीच नाही. मला फक्त माझ्या जनतेचा, माझ्या गल्लीतल्या ज्या माझ्या मायमाऊली आहेत, आज पाणी भरण्यासाठी पाण्याची वाट बघावं लागते, मोटर लावावं लागते, खड्ड्यातून पाणी घ्या, पाईप घ्या, किती परेशानी होती. ते धुळीमुळं माझ्या गल्लीत इतकी धूळ आहे की विचारूच नका. प्रत्येक रोड आजपर्यंत ज्या नगरसेवकानं कोणी काम केलं नसेल मी ते काम करून दाखवलं, हे माझं वचन आहे.
पुढचा प्रश्न असा आहे सर की काल आपल्या प्रभाग क्रमांक 7मध्ये आपल्या बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांची भव्य विराट रॅलीसुद्धा आपल्या प्रभागामध्ये झाली. त्यांनी पूर्ण प्रभागामध्ये मतदारांशी मतदान करण्याचं आवाहन केलं. तर त्याचबरोबर बजरंग बाप्पा सोनवणे यांनी कोणते आश्वासनं दिले आणि आपण खासदार साहेबांकडे काय मागणी केली ते सुद्धा आपण सांगावं. बघा, आपलं मी जसे मला उमेदवारी मिळाली, माझी उमेदवारी खासदार बजरंग बाप्पांनी जाहीर केली याचा अर्थ असा होतो की बजरंग बाप्पा माझ्या गल्लीत, माझ्या वार्डमध्ये आजपर्यंत 2 ते 3 प्रचार रॅली केलेल्या आहेत, भेटीगाठी केलेल्या आहेत. भेटीगाठी केल्या असताना मी माझ्या वार्डासाठी मागणी केली की बाप्पा मला निधी पाहिजे. माझा सर्वात प्रथम की माझ्या गल्लीत 3 मंदिर आहेत. एक गजराजमध्ये पद्मावती गजराज गणेश मंडळ, दुसरं पद्मावतीचं आणि तिसरं संभाजीनगरमध्ये. तिन्ही मंदिराचा विकास करण्यासाठी जो काही निधी लागणार तो मला 100% माझे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी देण्याचं पूर्णपणे वचन दिलेले आणि मी ते निभवून दाखवल. सर, पुढचा प्रश्न असा आहे, आपल्या प्रभाग क्रमांक 7मध्ये सुद्धा अनेक मतदारांमध्ये अशी चर्चा आहे की आपण एक जाहीरनामा काढला आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? हे खरे प्रत्येक वार्डामध्ये आजपर्यंत जाहीरनामा काढून साध्या ह्याच्यावर प्रिंट करून तो जाहीरनामा पब्लिकला दाखवून म्हणजे कशा प्रकारचं भूलतापा करून वचननामा प्रसिद्ध करते. ह्या वेळेला मी तसं केलेलं नाही. मी माझा वचननामा 500 रुपयाच्या बॉन्डवर नोटरी करून आणलेला आहे. हे तुम्हाला जाहीरनामा मी दाखवतोय. हा माझा वचननामा 500 रुपयाच्या बॉन्डवर तयार करून नोटरी करून मी प्रसिद्ध केला आहे. कारण मी ह्याच्यात जे 16 कलमी कार्यक्रम जे बोललोय मी ते लिहून दाखविले आणि ते करून दाखवल. ह्याची जिम्मेदार वचन. आणि माझा जो नेता आहे बजरंग बाप्पा आणि राजाभाऊ फडनं मला सुद्धा आश्वास केलेला आहे की जो काही निधी लागेल, जो काही विकास करण्यासाठी जी काही यंत्रणा लागेल ती पूर्ण देण्याचं आश्वासन मला राजाभाऊ फड व बजरंग बाप्पा यांनी वैयक्तिकरित्या दिलेले आणि मी ते करून दाखवलं. शेवटचा प्रश्न आहे सर, आपल्या प्रभागामध्ये आपण मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना एक आवाहन करतो की मला तुम्ही आपल्या प्रभागातून माझी निशाणी तुतारी आहे आणि माझ्यासोबत जो पण उमेदवार आहे त्यांची निशाणी तुतारी. 3 तुतारीला मतदान करून मला व माझ्या सहकाऱ्यांना प्रचंड मताने निवडून द्या. मी वचन देतो. मी काम करून दाखवल आणि दाखवणारा माणूस आहे. मला कुठलाही स्वार्थ नाही. मला कुठले कमिशनवर काम करायचं नाही. मी माझा पहिला ध्येय मला निवडून आल्यावर माझ्या गल्लीतील जो बेरोजगार तरुण आहे मला त्यांच्या हाताला काम द्यायचे आणि ते काम मी देऊन त्यांच्याकडून करून घेऊन हे करून दाखवणार. याच्यासाठी मला तुम्ही निवडून द्या. आज आपल्या पद्मावती विभागात बरेच बेरोजगार तरुण आहेत की ज्यांच्या हाताला काम नाही आहे. माझा उद्देश पण ते मला निवडणुकीमध्ये जो काही मला भ्रष्टाचार करायचं नाही किंवा कमिशन घ्यायचं नाही, काहीच मला फक्त काम करायचे. मी ते काम करून देण्याची क्षमता आहे. आजपर्यंत तुम्ही जेवढे नगरसेवक निवडून दिले, तुम्ही गल्लीतील बघितलेले प्रत्येक लहान मुलं असू का स्त्री असू का म्हातारी माणसं असू का कोणी असू, त्या प्रत्येकाला बघितले कुठल्या प्रकारचा गल्लीत विकास केला त्यांनी आणि त्यांनी त्यांचा कसा विकास केला हे पण तुम्ही बघितलेले. पण मी तुम्हाला वचन देतो की मी विकास करून दाखवल आणि तुमच्या नावाप्रमाणे तुमच्या सन्मान खाली जाऊ असं काम करणार नाही. धन्यवाद. मला प्लीज प्रचंड मतांनी निवडून द्या आणि तुतारी निशाणी यावर शिक्का मारून 2 तारखेला मला निवडून देण्याची नम्र विनंती. हे होते प्रभाग क्रमांक 7चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार वैजनाथरावजी धंपलवार सर. कॅमेरामन अमोलसह मी आनंद तुपसमुद्रे, अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, बीड, परळी.